मराठवाड्यात सलग 4 वर्ष दुष्काळाने शेती अडचणीत सापडली आहे। त्यामुळे अनेक जणांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर केलंय। मात्र अशा परिस्थितीत घरची शेती पडीक न ठेवता बीड जिल्ह्यातल्या सानप बंधूंनी चिकूच्या बागेतून दुष्काळातही 3 एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलंय। आज आपण सानप बंधूंच्या चिकू शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। हे शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पाढळी गावचे सानप बंधू। यापैकी पांडुरंग हे घरातल्या शेतीचं नियोजन करतात। या कुटुंबाची एकत्रित 14 एकर शेती आहे। कोरडवाहू आणि बागायती पिकं घेण्यावर त्यांचा भर असतो। पण गेल्या काही वर्षापासून त्यांना ऊस तसंच कोरडवाहू पिकांपासून फारसं उत्पन्न मिळालेलं नाही। त्यामुळे त्यांनी चिकूची शेती करण्याचा विचार केला। पैसा नाही शेतकऱ्याकडे, त्याच्यातून हे संघर्ष करून तयार करावं लागतं शेतकऱ्याला। सगळं अशा अडचणीतून मार्ग काढावा लागतो। इकडून तिकडून उसने हे करून पैसे करून करावं लागतं शेतकऱ्याला। याच्यावर 1-2 रस्ते चिकूवर काही एवढे फार रोग राहत नाहीत, पण साधारण गोमित्र वगैरे फवारून चालतंय, ते असं करावं लागतं त्याला। तुम्ही चिकू निवडण्यामागचं काय कारण होतं? चिकू निवडण्यामागचं म्हणजे इकडे दुष्काळ पडायला लागला, शेतीला माणसं मिळत नाहीत वेळेवर, आणि म्हणजे केल्याशिवाय पर्याय नाही काहीतरी असं शेतकऱ्याला, त्याच्यामुळे चिकू निवडला। पूर्वी आम्ही ज्वारी बाजरी ऊस हे घेत होतो, पण आता पाऊस कमी पडल्यामुळे ऊसाला पाणी कमी पडायला लागलं, त्याच्यामुळे मग परवडानं गेलं म्हणून आम्ही चिकूला पाणी बी कमी लागतंय, त्याच्यामुळे आम्ही चिकूचं पीक निवडलं। सानप यांनी 2008 साली राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून चिकूच्या कालीपत्ती जातीची 120 रोपं आणली। त्याची लागवड त्यांनी 33 फूट बाय 33 फुटांवर केली। त्याचा आज चांगला फायदा त्यांना मिळतोय। एकंदर जॉईंट फॅमिलीमध्ये 14 एकर जमीन आहे। आम्ही त्याच्यामध्ये 3 एकर चिकू लावला, 33 बाय 33 फुटावर चिकू लावला। अजून काय सांगायचं? कशी केली त्याची लागवड? कशी केली लागवड? 33 बाय 33 फुटावर खड्डे घेतले, 2-2 फुटाचे मीटर असे, आणि शेणखत टाकलं, BSC पावडर टाकली आणि लागवड केली। राहुरी विद्यापीठातून रोप आणले होते। सध्या किती झाडं आहेत? सध्या 120 झाडं ऑलरेडी आहेत। चिकूचं पीक कमी पाण्यात येत असल्यानं त्यांना दुष्काळात ते जगवण्यात मोठं यश आलंय। चिकूवर रोगराई होऊ नये म्हणून ते गोमूत्राचे फवारे घेतात, तर पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करतात। आज त्यांना दरवर्षी एका झाडापासून सरासरी 150 ते पावणे 200 किलो चिकूचं उत्पादन मिळतं। याची विक्री ते सरासरी 30 ते 40 रुपये किलोच्या दरानं करतात। तर 125 झाडांपासून त्यांना वार्षिक अंदाजे 5 ते 5.5 लाखांचं उत्पन्न हाती येतं। तर खर्च वगळता किमान 4 लाखांचा नफा हाती मिळतो। पैसे 4-5 लाख रुपये मिळतील समजायचं। सगळं 1 वर्षभर चालू असतं ते, त्याच्यामुळे ते टोटल शेवटलाच कळतो ना। सर्व तुम्ही अंदाजे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती आहे? आम्ही अपेक्षित उत्पन्न आम्हाला सध्या दुष्काळात 5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे। सानप बंधूंचं एकत्र कुटुंब आहे, तसंच शेती देखील एकमेकांच्या विचारानं करतात। एकत्र कुटुंबाच्या ताकदीचा त्यांना मोठा फायदा होतोय। आपल्या 12 एकर जमीन आहे, तर आम्ही 3 भाऊ येतं, आम्ही एकत्र आलोत आणि विचार केला तिघांनी बी आपला काय करायचं शेतीचं। तर मग आम्ही ठरवलं की आपल्याला आता चिकूचा बाग लावायचा, थोड्या पाण्यात आपलं भागन, असं म्हणजे ठरलं आम्ही। आज 6 वर्ष झाले लागवड केली, तर आता याचा फायदा म्हणजे दुष्काळामुळे व्यवस्थित फायदा झाला याचा। 5 ते 6 लाख उत्पन्न निघलं, त्याच्यामुळं दुष्काळाचं हे झालं, जरा व्यवस्थित झालं, नाही तर हाल झाले असते। सध्या सानपांचे संपूर्ण कुटुंब या बागेत काम करत आहे। घरातल्या महिला शेतीचं व्यवस्थापनाचं काम चोखपणे सांभाळतात। त्यांच्या सहकार्यामुळे शेतात मजुरांची टंचाई फारशी भासत नाही। आम्ही सकाळी 5 वाजता उठतो, 10 वाजता शेतीत कामाला येतो, 5 वाजूस्तोवर काम करतो शेतीत। झाडातलं गवत काढतो, पाणी देतो, खुरपण करतो, त्याची चक्कू तोडून घरी नेतो, त्याची इकरी करतो। पाण्याचं नियोजन ठिबकनी करतो, तळ्यातला पाणी ठिबकवर घेऊन त्याचे थोडे थोडे आळ्याला देतो पाणी। आम्ही याच्या सकाळी 10 वाजल्यापासून येऊन पाणी देतो, खुरपण करतो, गवत काढतो,
4-5 वाजता चिकू तोडून घरी घेऊन नेऊन ठेवावं लागते ते पिकण्यासाठी, नंतर बाजारात न्यायचे. आधार वाटतोय का या चिकूचा? हा आधार वाटतो ना, मग फायदा आहे ना चिकूपासून. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतमाल विक्रीचं व्यवस्थापन शिकून घेणं गरजेचं आहे. तरुण मुलांनी बाजारात दलालांना विक्री व्यवस्थेचा पर्याय दिला तर शेतकऱ्यांच्या अडचणी नक्की कमी होतील असा सानप यांना विश्वास वाटतोय. शेतकऱ्यातल्या शेतकऱ्याला आव्हान मी करतो की सगळ्या 10-5 शेतकऱ्यांनी एकत्रित ग्रुपनी आलं पाहिजे आणि मार्केट आपल्याला शेतकऱ्याला विक्री करता आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, शेतकऱ्याला मार्केटिंग करता येत नाही, त्याच्यामुळे ग्रुप पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पोराने आपलेच पोरं बाजारमध्ये ठेवून ते विक्री केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 50% विकावं लागतंय. समजा अर्ध्या पैशात विकावं लागतं तर ते पैसे शेतकऱ्याच्या पोराला राहते. आणि शेतकऱ्याच्या पोराला आता सध्या नोकऱ्या राहिल्या नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी हे असे फळबागेकडे वळलं पाहिजे. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यायचं असल्यास प्रत्येक शेतकऱ्यानं बहुवार्षिक कोरडवाहू फळ पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. चिकू, चिंच, पेरू यासह कमी पाण्यात येणारी, दुष्काळात टिकणारी फळझाडं लावण्याची सध्याची योग्य वेळ साधणं गरजेचं आहे. या निमित्तानं पर्यावरण संतुलनासाठी वृक्षाची वाढ तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांचं अर्थकारणही गती घेईल. विकास माने, साम टीव्ही, बीड.